नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामध्ये आपण स्वाध्याय 9.2 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। बेरीज हा घटक सोपा आहे तरी सुद्धा बऱ्याच मुलांचे प्रश्न यामध्ये चुकतात। का चुकतात तर याच्यावर बघा, या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बेरजेतच वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। मग ते प्रश्न यावे यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा स्वाध्याय सोडवायचा आहे। जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे, पुढील उदाहरणात चौकटीत अंक कोणता। मग आता बघा, इथे बेरीज आहे। मग आपल्याला माहिती आहे 6 आणि 8 14, हचाला आला 1, 4 आणि 4 8 आणि हा 1 9, 7 आणि 7 14, हचाला आला 1, 2 आणि 3 5, 5 आणि हा 1 6। आता 4 मध्ये किती मिळवल्यावर 9 येतील, हाचा तर आला नाही आहे, मग 4 मध्ये 5 मिळवल्यावर 9 येतील। मग चौकोनाच्या जागी योग्य अंक आहे पर्याय क्रमांक 3, 5 हा अंक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न बघा, तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील। आता बघा, इथे आपण जर अ ब क म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 घेऊया। मग अ बरोबर 4, ब बरोबर 8 आणि क बरोबर 0। आता बघा, जिथे जिथे अ आहे तिथे आपण 4 हा अंक ठेवूया। मग बघा, इथे पण 4, इथे पण 4 आणि आता ब जिथे आहे तिथे 8 ठेवूया। 8 8 8 8 8 8 8 आणि जिथे क आहे तिथे 0 ठेवूया। 0 0 0। मग बघा, 0 अधिक 8 8, 8 अधिक 0 8, 8 अधिक 0 8, 4 आणि 4 8। म्हणजे आपण जे घेतलेले उत्तर आहे ते कसं आहे, योग्य आहे। म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 4। बघा, ही चिन्ह ज्या पद्धतीने मी इथे लिहिले तसं अ च्या ठिकाणी मी इथे कसं आता लिहिले तसं तुम्ही करून बघू शकता। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न 1500 अधिक 15000 अधिक 15। मग बघा, 1500 मग हे लिहून घेऊया आपण, 1500 अधिक 15000। मग हे 15000 आणि अधिक 15 या पद्धतीनं मग यांची काय करायचे, बेरीज करायची आहे। 0 अधिक 0 अधिक 5 5, 81 1, 5 5, 5 आणि 1 6 आणि 81 1। मग आपलं उत्तर किती आले, 16515। मग बघा बरं, 16515 बघा, 16515 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 364 शतक अधिक 50 दशक अधिक 25 बरोबर किती। मग 364 शतक, आता बघा 364 शतक म्हणजे काय, 100 म्हणजे 2 शून्य। मग इथे लिहून घेतलं मी 2 शून्य अधिक 50 दशक, दशक म्हणजे 10 म्हणजे 1 शून्य। मग हे 50 आणि त्याच्यावर 1 शून्य अधिक 25। मग इथे लिहून घेतलं अधिक 25। यांची काय करूया, बेरीज करूया। 0 0 5 यांची बेरीज झाली 5, 2 2, 5 आणि 4 9, 6 6 आणि हे 3 3। मग आपलं उत्तर किती आले बघा, 36925। मग बघा, आता इथे 9 शतक आणि 25 एकक। मग बघा, आता असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे। मग बघा, आता उत्तर तर आपले बरोबर आले पण पर्याय मात्र आपल्याला असे दिलेत। मग बघा, कसेही पर्याय दिले तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे। आता बघा, आपण इथे चेक करूया या पद्धतीनं। बघा आपलं उत्तर, आता बघा 36 दशहजार, आपण जर ह्याला 36 दशहजार म्हटलं तर ह्याच्यावर किती शून्य येतील, 4 शून्य येतील। मग इथे 4 आहेत का संख्या, पुढे नाही। आणि 92,000 येईल का, नाही येणार, कारण 92 शतक आहे आणि 2 दशक आहे। मग हे येणार नाही, पहिला पर्याय कॅन्सल। आता दुसरं बघा, 36,000 ठीक आहे, हे 36,000, 92 दशक, 92 दशक बरोबर आहे। बघा 92 आणि हे दशकाचं घर आहे, मग हे दशक जमू शकतं आणि 5 एकक। बघा, हे बरोबर आहे का, 36,000 92 दशक, 92 दशक म्हणजे काय, हे 1 शून्य आणि 5 एकक। मग यांची पण बेरीज तेवढीच येते, 36,925। म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। म्हणजे प्रश्न कसाही विचारू दे, पर्याय कसेही देऊ देत, पण आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, 38,500 अधिक 325 अधिक 500। मग इथे लिहून घेऊया आपण।
बघा 38,500 म्हणजेच काय 38,500. ठीक आहे, 38,500 म्हणजेच काय 38,500 अधिक 325 अधिक 325. 325 म्हणजेच किती 325 आणि पाऊणशे शेकड्याचा पाऊण भाग म्हणजे नुसते 75. या पद्धतीनं यांची बेरीज करूया. 5 आणि 5 10, हचाला 1 7 8 9 10, परत हचाला आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 आणि हे 8 8 3 3. मग आपलं उत्तर किती आले 38,900. बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे उत्तर 38,900. बघा या पद्धतीची गणितं येण्यासाठी आपल्याला अक्षरी संख्या म्हणजे आता साडे, सव्वा, पाऊण हा आपल्याला हे भाग आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला अशा प्रकारची गणितं सोडवायला येणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुतगती महामार्गाच्या कडेला 3,575 कडुलिंबाची झाडे, 2,320 करंजाची झाडे, 4,335 जांभळाची झाडे लावण्यात आली. तर एकूण किती झाडे लावण्यात आली? मग लिहून घेऊया. दिलेल्या माहितीनुसार 3,575 संख्या लिहिताना योग्य संख्याच लिहायची आहे. 3,575 कडुलिंबाची, 2,320 करंजाची आणि 4,335 जांभळाची झाडं लावलेली आहेत. एकूण झाडं विचारलेत, मग यांची काय करायची बेरीज करायची. 5 आणि 5 10, हचाला आला 1. आता बघा 7 आणि 2 8 9 10 आणि 3 13, हचाला परत 1 आलाय. 5 आणि 3 8 9 10 11 12, परत हचाला 1 आला. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 हचा 10. मग आपलं उत्तर किती आले 10,230. मग बघा बरं 10,230 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण झाडे 10,230 लावली. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सुजाताने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वाण सामान व 38,465 रुपयांचे गणवेशाचे कापड खरेदी केले, तर तिने एकूण किती रुपये खर्च केले? आता बघा काय केले तिनं 25,167 वाण सामान म्हणजे किराणा बाजार आणले. आता काय 38,465 रुपयांचं गणवेशाचं कापड खरेदी केले म्हणजे शाळेचं युनिफॉर्मचं. तर तिने एकूण किती खरेदी केली म्हणजेच बेरीज करायची. मग बघा सगळ्यात खात्री करायची संख्या व्यवस्थित लिहिल्यात का ते बघायचं आणि त्याच्यानंतर 38,465 7 5 12, हचाला 1, 6 6 12 आणि 1 13, हचाला 1. बेरीज करताना गडबड करायची नाही आहे. 4 5 6 8 5 13, हचाला 1, 2 आणि 3 5 आणि 1 6. उत्तर किती आलं 63,632. मग बघा 63,632 पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा बऱ्याच वेळा मुलं काय करतात उत्तर बरोबर काढतात पण बघा इथे कन्फ्युजन करतात किंवा या अंकांमध्ये, कारण अंक सगळे सेमच वाटतात. एखादा अंक इकडे तिकडे झाला तरी सुद्धा उत्तर चुकू शकतं. मग काय करायचं आहे पर्यायामध्ये चेक करताना व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण आपल्याला एका प्रश्नाचे 2 मार्क्स मिळणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. बघा पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत एका संस्थेने जून महिन्यात 15,350, जून महिन्यात एवढी, जुलै महिन्यात 18,951 आणि ऑगस्ट महिन्यात 25,200 निधी जमा केला. तर त्याने एकूण किती निधी जमा केला? मग आता एकूण निधी विचारले, मग काय करायचंय बेरीज करायचंय. मग बघा जून महिन्याचा निधी आहे 15,350, जुलै महिन्यामध्ये 18,951 आणि ऑगस्ट महिन्यामधला निधी आहे 25,200. बेरीज करून घेऊया. 0 1 0 1, 5 आणि 5 10, हचाला 1. बघा 9 आणि 1 हचा 10 आणि 3 13, 14 15, परत आला हचा 1. 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18 आणि 1 19, हचाला 1, परत 9 2 3 4 5. आपलं उत्तर आले 59,501 निधी जमा केला. मग बघा 59,501 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मानसीने
36,563 रुपयांचा लॅपटॉप, 6,425 रुपयांची खुर्ची खरेदी केली, तिच्याजवळ 4,112 शिल्लक राहिले, तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती? मग बघा आता इथे शिल्लक म्हटले की मुलांना म्हटलं अरे शिल्लक म्हणजे वजाबाकी, पण तसं नाही करायचं, समजून घ्यायचा प्रश्न. माणसाने 36,563 बघा 36,563 रुपयांचा लॅपटॉप आणि 6,425 रुपयांची खुर्ची खरेदी केली. आता त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? 4,112 रुपये शिल्लक राहिलेत. आपण सहज सरळ काय करायचे, तिघांची बेरीज करायची. नंतर तुम्ही असं पण करू शकता, या दोघांची खर्च केलेली अमाऊंट आणि शिल्लक राहिलेली परत बेरीज करण्यापेक्षा सलग तिघांची बेरीज करून टाका. 3 आणि 5 8 9 10, हातचा आला 1, आता हातचा बोटावर घेतला तरी चालेल. 6 7 8 9 आणि हातचा 1 10, परत हातचा 1 आला. 4 आणि 1 5 आणि हे 5 10, 10 आणि 1 हातचा 11, परत हातचा 1 आला. 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 1 हातचा 17, परत हातचा 1, 3 आणि 1 4. मग आपलं उत्तर किती आले? 47,100. मग तिच्याकडे एकूण रुपये किती होते सुरुवातीला? 47,100 रुपये होते. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येतून 29,638 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते, तर ती संख्या कोणती? आता बघा, एका संख्येतून म्हणजे आपल्याला ही संख्या माहीत नाही आहे, एका संख्येतून 29,638 रुपये वजा केले तर बाकी किती राहते? 47,048 ही बाकी राहते. तर मग ती जुनी संख्या किंवा सुरुवातीची कोणती संख्या आहे असं विचारले आपल्याला. बघा, कालच्याही आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 सोडवला, त्याच्यामध्ये पण या पद्धतीचं एक गणित आलं होतं. ज्यावेळेस आपल्याला पहिली संख्या विचारतात त्यावेळेस ती कशी असणार आहे? या दोघांपेक्षा सुद्धा मोठी असणार आहे, कारण मोठ्या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर बाकी एवढी राहिले. मग या दोघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता आडवी बेरीज करूया. 8 आणि 8 16, हातचा आला 1, 3 आणि 4 7, 7 आणि 1 हातचा 8, 6 आणि 0 बघा 6 आणि 0 7, हातचा आलेला नव्हता. 9 आणि 7 16, हातचा आला 1, 2 आणि 4 6, 6 आणि 1 हातचा 7. मग आपलं उत्तर किती आले? 76,686. मग बघा बरं, 76,686 इथली पहिली संख्या, याच्यातून ही संख्या वजा केल्यावर बरोबर एवढे येतं. तुम्ही करून बघा, याच्यातून हे वजा करा आणि बघा योग्य उत्तर हेच येते का? मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेरीज या घटकावरील स्वाध्याय 9.2 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.